16 जून 2025 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे परिमंडळ अधिकारी सागर बावरे व पुरवठा विभागातील इतर अधिकारी यांनी ताजनगर तुकडोजी पुतळा परिसरातील शुभ किराणा अँड जनरल स्टोअर समोरील एका टिनाच्या शेडमध्ये भेट दिली असता तेथे शेडमध्ये तांदूळ व त्यामधून आयशर गाडी क्रमांक MH40 CM0235 मध्ये तांदूळ भरण्याचे काम चालू असल्याचे आढळून आले. पंचांना आमंत्रित करून पुढील कार्यवाही करण्यात आली. पंचासमक्ष गाडीमध्ये तांदूळ भरत असलेल्या कर्मचारी यांना तांदूळ व खरेदी विक्री पावत्या व परवाना याबाबत विचारले असता त्यांनी सदर तांदूळ हा मोहम्मद वसीम मोहम्मद रफी यांचा असून ते बाहेर गेले आहे, लवकर येतात असे सांगितले. मोहम्मद वसीम मोहम्मद रफीक मोका ठिकाणी आल्यावर त्यांना शेड व गाडीमध्ये आढळून आलेला अंदाजे 200 कट्टे तांदूळ बाबत व त्याच्या खरेदी विक्री कागदपत्रे व इतर परवाना बाबत विचारले असता त्यांनी माझ्याकडे काहीही नाही, नंतर आणून देतो असे सांगितले. त्यानंतर पंचासमक्ष सदर तांदळाची पाहणी केली असता त्यामध्ये गुणवर्धित तांदूळ जो पोषण मूल्य वाढविण्यासाठी शासनाकडून पुरविला जातो त्या तांदूळाचे दाणे आढळून आले. त्यामुळे सदर धान्याचे नमुने काढण्यात आले व सदर धान्य हे शासकीय असल्याने अन्न व आयशर गाडी ज्याचा क्रमांक MH40 CM0235 हे जप्तीनामा करून जप्त करण्यात आले. त्यानुसार आरोपी विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही अजनी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली. वरील कार्यवाहीमध्ये एकूण 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कार्यवाही ही अन्नधान्य वितरण अधिकारी विनोद काळे यांच्या मार्गदर्शनात परिमंडळ अधिकारी सागर बावरे, दीपाली बनसोड व वैभव खेरकर यांनी केली. पुरवठा विभागातर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की शासकीय तांदूळ हा लाभार्थ्यांना त्याचे पोषण मूल्य वाढवून वितरित करण्यात येतो व त्याची अवैधरित्या कुठेही खरेदी विक्री होत असल्यास पुरवठा विभागाचा संपर्क साधावा. विदर्भ न्यूज ब्युरो, नागपूर.